म्हणजे बघा ना, आम्ही कालपासून तब्बल 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून या स्पॉटसाठी आलेलो आहोत. रात्री याच इथे आम्ही कॅम्पिंग केलं आणि एवढ्या उशीर आम्ही जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा ट्रेक केलेला आहे. आणि फायनली आपण या इथे पोहोचलो जिथे चिटपाखरू नाही आहे. म्हणजे इतक्या लवकर उठण्याचा हा एक फायदा असतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणी या इथे डिस्टर्ब करायला नसतं. स्वतः आम्ही मस्तपैकी शूट करणार आहोत. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एक हिमनदी वाहत होती, जिचे नाव जोकला रिव्हर. त्यामुळे इथे एखादा कॅनियन असू शकेल याचा कोणालाच अंदाज नव्हता. परंतु काही वर्षापूर्वी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि हा कॅनियन संपूर्ण जगासाठी खुला झाला. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते स्टुटलागिलचे हे षटकोनी स्तंभ कॉलमनार जॉइंटिंग या प्रक्रियेत तयार झालेले आहेत. जेव्हा बेसाल्टिक लावा पुढे वाहत जात कालांतराने तो थंड व्हायला लागतो, तेव्हा तो लावा सिमेट्रिकल पॅटर्नमध्ये फुटायला लागतो आणि त्या प्रक्रियेमधूनच अशा प्रकारचे षटकोनी स्तंभ तयार होतात.